नमस्कार मित्रांनो, भारत सरकारने 2013 साली कंपनीज ऍक्ट मध्ये सुधारणा करून नवीन कंपनी टॅक्स तयार केला आणि त्याच्यामध्ये एक संकल्पना मांडली. त्या संकल्पनेचं नाव होतं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे CSR. जर तुम्हाला कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि जाती अत्याचार समजून घ्यायचा असेल तर मी तुमचा मित्र ॲडव्होकेट मनीष रणशूर, लीगल आणि बिझनेस कोच, तुमचं या आजच्या प्लॅन इंडिया लीगलच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये हार्दिक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, भारत सरकारने 2013 मध्ये कंपनीज ऍक्ट मध्ये अमेंडमेंट केली आणि अमेंडमेंट करून कंपनीज ऍक्ट मध्ये त्यांनी CSR ची संकल्पना मांडली. ह्या संकल्पनेमध्ये काय होतं की कंपन्यांना जो नफा मिळतो त्याचा काही भाग त्यांनी समाज कल्याणासाठी आणि समाजाच्या विकासासाठी वापरायचं. मित्रांनो, याच्यामध्ये थोडक्यामध्ये असं होतं की ज्या कंपन्यांचं म्हणजे ऍज पर कंपनीज ऍक्ट 2013 नुसार ज्या कंपन्यांचं वार्षिक उलाढाल ही जर 1000 कोटींपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांची मालमत्ता 500 कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे किंवा ज्या कंपनीचा नफा 5 कोटी आणि त्याच्यापेक्षा जास्त आहे, अशा कंपन्यांना त्यांच्या नफ्याच्या 2% भाग हा सामाजिक उपक्रमामध्ये सामाजिक विकासामध्ये खर्च करणं हे बंधनकारक मित्रांनो या कंपनीज ऍक्टच्या माध्यमातून करण्यात आलं आणि 2013 पासून हा नवीन नियमावली लागू झाली. याच्यामध्ये मित्रांनो म्हणजे आपण जर बघायला गेलं तर मग याच्यामध्ये कुठले त्यांनी क्षेत्र निवडले म्हणजे कॉर्पोरेट कंपन्यांना त्यांनी काही क्षेत्र दिले, ते क्षेत्रामध्ये ते काम करू शकतात. जसं की शिक्षण क्षेत्र आहे, आरोग्य क्षेत्र आहे, त्याच्यानंतर गरिबी निर्मूलन आहे, त्याच्यानंतर पर्यावरण संवर्धन आहे आणि त्याच्यानंतर स्त्री सक्षमीकरण आहे. तर अशा विषय याच्यामध्ये मित्रांनो त्यांना निवडण्यात आले. ह्या विशेष विषयांवर त्यांनी खर्च करायचं असं त्यांना सांगितलं. आता मित्रांनो आपण जर याच्यामध्ये बघायला गेलं तर CSR आणि SC ST म्हणजे अनुसूचित जाती जमातीसाठी CSRच्या मधून काय काय होऊ शकतं, त्याच्यामध्ये शिक्षण आणि कौशल्य विकास यावर या कॉर्पोरेट कंपन्यांनी खर्च करणं गरजेचं आहे. मित्रांनो, ते त्यांना बंधनकारक आहे. याच्यामध्ये काय होते, शिक्षण आणि जर कौशल्य विकासावर जर त्यांनी काम केलं तर याच्यामधून रोजगाराच्या त्यांना संधी निर्माण होतील, त्यांना एक समानतेच्या संधी निर्माण होतील आणि ते आपले स्किल बेस वर्कर होऊन आणि ते आपले उपजीविका करू शकतील आणि त्यांना एक चांगला रोजगार निर्मिती आणि साधन उपलब्ध होण्यासाठी त्यांनी समानता प्रस्थापित होणे आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर रोजगाराच्या संधी आणि प्रतिनिधित्व, हे जे काही स्किल्ड वर्कर असतात किंवा जे स्किल्ड एम्प्लॉय असतात किंवा स्किल्ड मॅन पॉवर असतो, ह्या मॅन पॉवरला जर त्यांनी आपल्या स्वतःच्या कंपन्यांमध्ये ऍब्सॉर्ब करून घेतलं तर मित्रांनो याच्यामधून त्यांचं एक चांगल्या प्रकारचं काम पुढे जाऊ शकतं आणि समाजामध्ये एक समानता आणि एक संधी इक्वल ऑपॉर्च्युनिटी ह्या SC STच्या व्यक्तींना मिळू शकते. आणि तिसरं जे आहे की सामाजिक कल्याणाचे प्रकल्पामध्ये देखील या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून ते काम करू शकतात. आता हा जो विषय मित्रांनो हा एक समग्र चर्चा करण्याचा विषय. आता आपण ज्या विषयावर म्हणजे जाती अत्याचार आणि CSR ची भूमिका, याच्यामध्ये जर आपण CSR ची जर महत्वाची भूमिका बघितली मित्रांनो तर CSR ची भूमिका म्हणजे काय होऊ शकतं की जागरूकता मोहीम याच्या माध्यमातून ते राबवू शकतात. म्हणजे जे 2% त्यांना खर्च करायचे तर त्यांनी जर समजा अवेअरनेस कॅम्प किंवा जागरूकता मोहिमेवर जर त्यांनी खर्च केले तर काय होईल मित्रांनो की त्यांच्या माध्यमातून ही जी अत्याचार होतात अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांवर तर ह्याची जागरूकता निर्माण होईल आणि ते का करू नये किंवा त्यांना का संधी देणं गरजेचं आहे किंवा त्यांना का चांगली वागणूक देण्याचं गरजेचं आहे किंवा त्याच्या माध्यमातून जर समजा त्यांना चुकीची वागणूक मिळाली किंवा जर त्यांच्यावर अत्याचार झाला तर अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. ह्याची जर त्यांना प्रॉपर पद्धतीने जागरूकता करून दिली मित्रांनो तर समाजामध्ये चांगलं सामाजिक वातावरण सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्याचं काम या माध्यमातून होऊ शकतं.
तसंच तसंच मित्रांनो, सहाय्य आणि पुनर्वसन. आता जे अत्याचारग्रस्त जे लोक आहेत की ज्यांच्यावर ॲट्रॉसिटी झालेली आहे किंवा ज्यांच्यावर अन्य अत्याचार झालेला आहे, अशा लोकांना मित्रांनो त्यांनी उद्योगासाठी सहाय्य करणं किंवा त्यांचं उद्योगासाठी सहाय्य करून त्यांचं पुनर्वसन करणं, हे देखील एक सामाजिक जबाबदारीचा भाग आहे आणि ती कॉर्पोरेटच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं पार होऊ शकतो मित्रांनो. आणि तर तिसरा जे आहे ना, ते आहे की सर्व समावेशक कार्यसंस्कृती. म्हणजे काय होतं की जेव्हा एखाद्या कॉर्पोरेटमध्ये काम केलं जातं, जी कॉर्पोरेट कंपन्या असतात तिथं सगळ्यांना समान वागणूक जर समजा या कॉर्पोरेट कंपन्यांच्या माध्यमातून किंवा तिथे कुठल्या प्रकारचा जातीभेद होता कामा नये, याची विशेष खबरदारी घेऊन जर सगळे जे एम्प्लॉईज आहेत सगळ्यांना जर चांगल्या पद्धतीनं जर समजा एक समानतेची वागणूक दिली, तर मित्रांनो हे खूप मोठं काम या कॉर्पोरेटच्या माध्यमातून होऊ शकतं आणि हे करणं त्यांना बंधनकारक देखील आहे मित्रांनो 2013च्या कंपनी ऍक्ट नुसार. तर मित्रांनो हे आपण समजून घेणं गरजेचे आहे. मग आता आपल्या मनात प्रश्न पडतो की असं कोण काम करतंय का? हो मित्रांनो, खरं खरं सांगायला आनंद वाटेल की गेले अनेक वर्षापासून टाटा उद्योग समूह आहे हा SC STच्या जे मुलं म्हणजे अनुसूचित जाती जमातीचे जे विद्यार्थी आहेत किंवा जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबवून वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळ्या ट्रेड सेक्टर अंतर्गत त्यांना ते कार्यक्रम ते राबवत आहेत मित्रांनो अनेक वर्षापासून. आणि त्यांना त्यांनी चांगल्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध केलेल्या मित्रांनो. तसंच याच्यामध्ये दुसरी कंपनी जी आघाडीवर काम करते मित्रांनो, ते आहे महिंद्रा अँड महिंद्रा. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी देखील मित्रांनो या माध्यमातून म्हणजे महिंद्रा समूह या माध्यमातून जे अनुसूचित जाती जमातीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ते विशेष प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबवत आहेत आणि त्यांना चांगल्या रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत मित्रांनो. तर ज्या कंपन्या या क्षेत्राकडे अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींकडे जर समजा लक्ष केंद्रित करत नसतील, तर ह्या माध्यमातून त्यांना विनंती की कृपया आपली सामाजिक जबाबदारी आहे समाजामध्ये समता प्रस्थापित करणं, समाजाचा विकास करणं आणि समाजाच्या विकासामधून आपल्या स्वतःचा देखील विकास करणं. तर ह्या कंपन्यांना विनंती करतो की या माध्यमातून त्यांनी आपले जे CSR जो फंड आहे तो ह्या चांगल्या कामासाठी वापरावा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक करा. जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना शेअर करायला याची मला खात्री आहे. तोपर्यंत थांबतो. जय भारत, जय संविधान आणि हो सगळ्यात महत्वाचं, जागते रहो.